आणि एक ताकदीने भारतीय जनता पार्टी सक्षमतेने ही महानगरपालिका आम्ही निवडणूक लढवतो आहे। 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 45 नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये 75 पैकी 45 नगरसेवक, कारण 12 ठिकाणी उमेदवार उभे केले नव्हते, त्यामुळे 75 पैकी 45 ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं अतिशय लोकांच्या आशीर्वादानं यश संपादन केलं होतं। आणि त्यावेळेस शिवसेना जी एकत्रित होती त्यांच्या 7 नगरसेवक या महानगरपालिकेत होते। युवा स्वाभिमानचे 3 नगरसेवक हे या महानगरपालिकेत होते। त्यामुळे महायुतीतील 4 घटक पक्ष जे आहेत त्यांचं संख्याबळ पाहता या पद्धतीची परिस्थिती 2017 मध्ये होती। आणि म्हणून महाराष्ट्रातील आमच्या कोर टीमने हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या इलेक्शन नंतर महानगरपालिका ह्या महायुतीमध्ये आपण लढवाव्यात या पद्धतीची भूमिका तिन्ही नेत्यांनी घेतली। आणि त्याप्रमाणे त्या महानगरपालिकेमध्ये तिथले नेते असतील आणि प्रभारी म्हणून त्या महानगर युती कशी होईल याचा प्रयत्न करावा आणि युती करावी या प्रकारचे निर्देश होते। आणि त्यामुळे युतीचा भारतीय जनता पार्टी ॲज अ सर्व नेत्यांच्या मिळून एक प्रामाणिक प्रयत्न युवा स्वाभिमानसोबत आणि शिवसेनेसोबत, कारण दोघांसोबत युती पुढे जात नव्हती म्हणून राष्ट्रवादीला आम्ही थोडा कराव की नाही, कारण दोघांबरोबर युतीसाठी खूप कसरती चालू होत्या। आणि त्यामुळे प्रयत्नपूर्वक 10 दिवस या 3 पक्षांमध्ये पहिली युती करावी या प्रकारची रणनीती होती। त्याप्रमाणे तिन्ही पक्षांकडून एक सकारात्मकतेने या युतीबद्दल विचार करण्यात आला आणि जवळपास आम्ही युती अंतिम टप्प्यात पोहोचली होती। आकड्यांचा जो खेळ आहे तो 15 ते 16 हे शिवसेनेला, 9 युवा स्वाभिमानला आणि उर्वरित जागा 75 भारतीय जनता पार्टीने लढवाव्यात या प्रकारचं आमचं जवळपास शिक्कामोर्तब आकड्यांमध्ये झालेलं होतं। परंतु जेव्हा नेत्यांनी या प्रकारची युती करण्याचा प्रयत्न केला तिन्ही पक्षांकडून, परंतु आज आपण परिस्थिती पाहतोय की महायुतीमध्ये सर्व पक्षांकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारी इच्छुक जास्त आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अमरावती क्षेत्रामध्ये जवळपास 650 उमेदवार इच्छुक लोकांनी तिकीट मागितलेली होती। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा रेटा जो आहे इच्छुकांचा तो भारतीय जनता पार्टीमध्ये होता आणि त्यामुळे तसंच शिवसेनेमध्ये काही प्रमाणात होता, वायएसपीकडे बऱ्यापैकी उमेदवार होते, मागणारे होते। म्हणून आकड्यांचा खेळ ठरत असताना खाली कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय महत्वाकांक्षी, आणि शेवटी 9 वर्षानंतर निवडणूक होते आहे, त्यामुळे त्या प्रभागामध्ये त्या महायुतीतल्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अतिशय आपापल्या परीनं क्षमतेनुसार प्रत्येकाने काम करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे प्रत्येकाची इच्छा होती की मला तिकीट मिळालंच पाहिजे आणि त्यामुळे खूप त्या आकड्यांमध्ये सुद्धा शेवटच्या दिवशी ओढाताण झाली की नाही, हे सीट सोडता येत नाही, ही मलाच पाहिजे, ही त्यालाच पाहिजे, अशा देवाणघेवाण रात्री 12 पर्यंत चालल्यात की कोणत्या प्रकारे। परंतु शेवटी कार्यकर्त्यांची भावना ही सर्वच पक्षांवर एवढं प्रेशर होतं लढवण्याचं की आम्हाला सीट एवढा नाही, ह्या सीट आपल्या केल्याच पाहिजे, या प्रकारच्या भावना कार्यकर्त्याच्या असल्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांना शेवटी यामधून बॅकआउट व्हावं लागलं। तरी पण वायएसपी युवा स्वाभिमान सोबत आम्ही युती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, कायम ठेवली आणि 9 सीट ज्या युवा स्वाभिमानच्या होत्या त्यामध्ये आम्ही त्या खाली ठेवण्याचा केला। त्यातल्या 6 सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीने तिथे उमेदवार भरलेला नव्हता आणि 3 ठिकाणी जे आहे ते शेवटच्या याच्यामध्ये, कारण परिस्थितीनुरूप असं ठरलं की 3 टाकून ठेवाव्यात आणि मग नंतर विड्रॉलच्या वेळेस त्या 3 ह्या करून युवाएसपीच्या ज्या 9 आहेत ते त्यांनी लढवाव्यात, बाकीच्या सीट भाजपने लढवाव्या, अशा प्रकारचं झालेलं असताना आम्ही तो प्रयत्नच ठेवला होता की युवा स्वाभिमानसोबत आपल्याला सीट ऍडजस्टमेंट आपली 9 आणि बाकीच्या सीट भाजप अशी ऍडजस्टमेंट झालीच पाहिजे। त्या दिवशी आम्ही पूर्ण रणनीती तयार केली होती, त्याप्रमाणे तिथं सीट भरल्या गेल्या। परंतु वायएसपीकडून जवळपास 41 सीट ज्या आहेत त्या टाकल्या गेल्यामुळे आम्ही अडचणीत आलो आणि तेही अडचणीत आले।
म्हणजे त्यांच्या इकडे अडचण निर्माण झाली आणि तेवढीच अडचण आमच्याकडे निर्माण झाली. त्यानंतर सन्माननीय बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर बावनकुळे साहेब इथं आल्यानंतर याच्यामध्ये काय आपण हे निर्णय करावा, कारण मुख्यमंत्री महोदयांनी YSPला 9 सीट द्याव्या हे त्यांनीच ठरवलं होतं. त्यांनीच त्यांच्या स्तरावरच 9 सीटचं प्रॉमिस केलेलं होतं. परंतु 6 सीट आम्ही भरल्याच नाही. 3 सीट ज्या आहेत त्या शेवटच्या क्षणाला की बाबा ठीक आहे आपण ह्या 3 नंतर काढू, समजा तिकडून. आता कार्यकर्ते शेवटी बघा, कार्यकर्ते खूप आहेत, त्यामुळे कार्यकर्ते तिकडे पूर्ण पॅनल टाकल्या जाऊन राहिले आणि तुम्ही आमच्या देत नाही फॉर्म, तर थोडी क्रॉसेस अँड ऑल दॅट थिंग्स ज्या असतात शेवटच्या याच्यामध्ये, तरी अमरावतीमध्ये कमी झालं. पण ते 3 सीट टाकावं लागल्या, त्यानंतर वापस घ्यावं असं ठरलं होतं. परंतु बावनकुळे साहेब आल्यानंतर तिथं राणा जे आहेत रवी आमदार, त्यांच्याशी आम्ही भेटलो आणि त्यांना हे सांगितलं की ठीक आहे आता आपण ठरलो तुम्हाला 9 सीट द्यायच्या, बाकी सीट भाजपने लढवायच्या, तर आता 6 आम्ही ऑलरेडी भरलेल्याच नाहीत, त्यामुळे 3 सीट ज्या आहेत त्या आम्ही विड्रॉल करतो आणि तुम्ही बाकीच्या विड्रॉल कराव्या 9 सोडून. परंतु मला त्यावेळेसही हे होतं की आपले 3 थोड्या कठीण, डायरेक्ट विड्रॉल करणं थोडं त्यावेळेस कार्यकर्त्यांना कठीण जाईल आणि तिकडे तर 41 पैकी 9 जर सोडल्या तर 32 सीट विड्रॉल करणे थोडं दुरापस्त वाटायला लागलं. दोघेकडून आम्ही प्रयत्न केले प्रामाणिक, तिघांना कार्यकर्ते आम्ही फोन केले, आम्ही लेटरही देण्याचा प्रयत्न केला, लेटरही दिलं आम्ही की 3 हे करण्यात यावं. त्यांनी 2 जणांचं लेटर दिलं, पण बाकीचे तिकडचे जे आहेत आणि इकडचे जे आहेत ते शेवटी त्या काही एवढ्या सीट काढणं हे काही जमलं नाही. त्यामुळे त्यांच्याही जवळपास 35-36 सीट ज्या आहेत त्या तशाच कायम राहिल्या आणि मग आमच्याही 3 ज्या आहेत त्या तशाच कायम राहिल्यात. त्यामुळे आता जी परिस्थिती आहे, आम्ही मनभेद न होऊ देता, मतभेद न होऊ देता, महायुतीच्या घटक पक्ष एकत्रितपणे आम्ही आपापल्या परीनं कोणावरही टीका न करता, कोणातही मनमुटाव न करता, एक शांततेने आणि चांगल्या प्रकारचा प्रचार करून आपापल्या सीट निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि भारतीय जनता पार्टीच्या आता 69 सीट ज्या आहेत त्याच आहेत. 6 सीट आम्ही भरू शकलो नाही, कारण आम्ही त्या YSPला दिलेल्या होत्या, त्यातल्या 3 आम्ही अजून ठेवलेल्या होत्या. परंतु आता परिस्थितीनुरूप 69 सीट ज्या आहेत ते भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षमतेनं, अतिशय ताकदीनं 69 सीट आम्ही लढवणार आहोत. आणि मला विश्वास आहे की अमरावतीची परिस्थिती नव्हे तर देशाची परिस्थिती आणि त्याहीपेक्षा आजची नवीन पिढी जी आहे ती अतिशय टेक्नोसावी असल्यामुळे जगात काय चाललेलं आहे ती आमची पिढी सगळी जाणते आहे. त्यामुळे जगाचं पाहता, देशातलं पाहता, ही सगळी परिस्थिती पाहता, अमरावतीत मागे झालेल्या घडामोडी पाहता, मागच्या काही वर्षांमध्ये झालेलं राजकारण आणि ज्या काही घटना घडल्या त्या बघता एक खऱ्या अर्थानं अमरावतीला विकासामध्ये पुढे नेणारा माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात अमरावतीवर अतिशय जिव्हाळाने त्यांचे प्रेम असलेले अमरावती असल्यामुळे पूर्ण लक्ष अमरावतीवर त्यांचं असतं. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात अमरावती शहराला विकासाची दिशा अजून जोरात करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हीच हिंदुत्ववादी पार्टी आहे हे अमरावतीच्या नागरिकांना माहिती आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की कोणी काही सांगितलं तरी अमरावतीची हिंदुत्ववादी जनता जी आहे ते निश्चितपणे मागे घडलेल्या सगळे राजकीय घडामोडी, घटना, भविष्यातले धोके, संभवणारे धोके हे विचारात घेऊन भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत देऊन या महानगराचा, या लोकांची सेवा करण्याची संधी हे निश्चितपणे जनता जनार्दन आम्हाला देईल असा आमचा विश्वास आहे.